एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यास। पावणे MIDC येथील हायको बस स्टॉपच्या बाजूला असलेले उघडे चेंबर ही गंभीर समस्या नुकतीच उघडकीस आली असून दैनिक समर्थ गावकरीच्या बातमीमुळे या प्रकाराकडे लक्ष वेधले गेले। संबंधित बातमीला यश मिळूनही त्याच ठिकाणी असलेला मोठा खड्डा अद्यापही दुरुस्त करण्यात आलेला नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। या खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे। स्थानिक नागरिक व वाहन चालकांनी वारंवार तक्रारी करूनही संबंधित ठेकेदाराकडून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे। दरम्यान अशा निष्काळजी व दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारावर शासन प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। स्थानिक नागरिकांनी तात्काळ खड्डा बुजवून रस्ता सुरक्षित करण्यात यावा तसेच जबाबदार ठेकेदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे। एबीपी न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी विष्णू बुरे, नवी मुंबई। नमस्कार, मी विष्णू बोरे। तर आपण आता नवी मुंबई पावणे MIDC मध्ये सेंट्रल रोड आहे आणि बाजूला हायको बस स्टॉप आहे। तर गेल्या काही दिवसापूर्वी आम्ही दैनिक समर्थ गावकरीच्या चॅनलच्या माध्यमातून आज इथं जो चेंबर होता तो पूर्ण उघड्यावर होता आणि ॲक्सिडेंट होण्याची शक्यता तिथे नाकारता येत नव्हती। तर ही बाब आम्ही चॅनलच्या माध्यमातून बातमीच्या माध्यमातून ठेकेदाराच्या लक्षात आणून दिली, प्रशासनाच्या लक्षात आणून दिली। त्यांनी त्वरित याच्यावर कारवाई करून इथे पूर्णतः हा खड्डा बुजवलेला आहे। त्याबद्दल सर्वात पहिला त्या कामगारांचे, ठेकेदाराचे आणि कॉन्ट्रॅक्टराचे मनापासून धन्यवाद। पण या MIDC परिसरात दिवसेंदिवस खड्ड्याची समस्या वाढत चाललेली आहे, अपघात होण्याचे प्रकार वाढत चाललेले आहेत। याच खड्ड्यासाठी आम्ही त्यांना वारंवार फोनद्वारे माहिती दिली, पण यावर संबंधित ठेकेदार या विषयाकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ते चेंबर बुजवला त्याबद्दल त्यांचे परत एकदा धन्यवाद। पण हा जो खड्डा आहे याच खड्ड्यामध्ये ते कार आदळून इथं अपघात झाला होता, कारण इथं U-टर्न बाजूला आहे। कधी अंधार असतो, या खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे इथं मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। पण तरी त्या संबंधित ठेकेदाराला आम्ही वारंवार यांची सूचना दिली की सर इथं खूप मोठा खड्डा आहे, या पाईपलाईनच्या बाजूला खूप मोठा खड्डा आहे, कारण इथं येणारे जाणारे नागरिक खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इथं अपघात होणे नाकारता येणार नाही। तर माझी त्या ठेकेदाराला विनंती आहे की साहेब, जशी त्या चेंबरची तुम्ही पाहणी करून त्याच्यावर तात्काळ चेंबरचं झाकण बसवलं आणि तो नागरिकांच्या वापरात तो आणून दिला, तिथं अपघात होत नाही, त्याबद्दल तुमचे धन्यवाद। पण हा खड्डा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे। इथं चालणारे नागरिक पण पडू शकतात, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, रिक्षा आहे। इथं बघू शकता किती मोठ्या प्रमाणात इथं ट्रॅफिक असते, हे बघू शकता। तर रात्रीचा ट्रॅफिक अवॉइड करण्यासाठी लोक याचा वापर करतात, कारण समोरून जर गाडी आली तर त्याला वाटतं की रोड हा प्लेन आहे, पण इथं प्लेन रोड नाही। हे बघू शकता इथं मोठा खड्डा आहे, या खड्ड्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे। तरी माझी आणि नागरिकांची विनंती आहे की या खड्ड्याची पाहणी करून त्वरित हा खड्डा लेवल करावा, जेणेकरून इथं अपघात होणार नाही आणि कोणाची जीवितहानी होणार नाही। धन्यवाद। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 8508। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल ID आहे akl gavkari@gmail.com।